राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी 6 जागा आहेत आणि 6 जागांसाठी 7 उमेदवारांनी अर्ज भरलाय। त्यामुळे आज होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलंय। राज्यामध्ये राज्यसभेच्या 6 जागा आहेत। भाजपची आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडणार होती, मात्र आता ही बैठक पुढे ढकलली गेली आहे। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत। राज्यसभेच्या 6 जागांवरून राजकारण चांगलंच तापलेलं आहे आणि 6व्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपकडून धनंजय महाडिक यांना उतरवण्यात आलंय। त्यामुळे या निवडणुकीत अपक्ष आमदारांचा मोठा वाटा असल्यामुळे फडणवीस त्यांची भेट घेणार आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशानुसार आज भोंग्याबाबतचं पत्र वाटप होणार आहे। राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेसाठी एक पत्र लिहिलंय आणि हे पत्र मनसे पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलंय। हेच पत्र महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचवण्याचे आदेश राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेत। मशिदीवरील भोंग्याचा निकाल लावायचा आहे, कामाला लागा असे आदेश राज ठाकरेंनी दिले। भाजपचे नेते गोपीनाथ मुंडेंचा आज 8वा स्मृतिदिन। या निमित्तानं सकाळपासूनच गोपीनाथ गडावरती अभिवादन करण्यासाठी गर्दी झाली आहे। कोरोनाच्या संकटानंतर पहिल्यांदाच लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतिदिन मोठ्या प्रमाणात होतोय। त्यामुळे आज दिवसभर गोपीनाथ गडावर कार्यक्रमांची रेलचेल आहे। मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन झाल्यानंतर आता पुढच्या काही दिवसात त्याचं महाराष्ट्रात सुद्धा आगमन होईल। यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी 101% पावसाची शक्यता आहे। जून महिन्यात वाऱ्याचा वेग कमी होणार आहे, त्यामुळे पावसामध्ये खंड पडण्याची शक्यता आहे। जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण चांगलं राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जोरदार गारपीट झाली। अचानक इतक्या जोरात पाऊस आला की शहरामध्ये अक्षरशः भीती पसरली। कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह साधारणपणे 30 ते 40 किलोमीटर ताशी वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे फळपिकांसोबतच भाजीपाल्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। कोल्हापुरात तुफान पाऊस झाला आणि या पावसामुळे नालेसफाईच्या कामांची पहिल्याच पावसामध्ये पोलखोल झाली आहे। शहरामध्ये अनेक भागात पाणी साचलं। जयंती नाल्यावरच्या पुलावर सुद्धा पाणी साचलं होतं। पहिल्याच पावसात नागरिकांची चांगलीच दैना उडाली। कोल्हापुरात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला। खंडित वीज पुरवठ्यामुळे व्हेंटिलेटरवरती असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला। त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी भर पावसात ठिय्या आंदोलन केलं आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी केली। कोल्हापुरात पहिल्याच पावसात उडालेल्या दाणादाणीनंतर महापालिकेला जाग आली आणि पालिकेनं नालेफत सफाईचं काम युद्धपातळीवरती सुरू केलंय। पावसाळ्यापूर्वीच खरं तर हे काम हाती घेतलं असतं तर शहरामध्ये ही परिस्थिती उद्भवली नसती। चिपळूणमध्ये मान्सूनपूर्व सरी बरसल्या, त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला। गुहागरमध्ये सुद्धा पावसाचं वातावरण झालंय। चिपळूणसह गुहागरमधील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झालाय। मध्य रेल्वेवर आजपासून रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येतोय। भायखळा ते माटुंगा जलद मार्गावरती आणि कल्याण ते दिवा दरम्यान सुद्धा धीम्या आणि जलद चारही मार्गांवरती ब्लॉक घेण्यात येतोय। दादर स्थानकातील पादचारी पुलावरचा गर्डर आणि ठाकुर्ली स्थानकातील जुना पादचारी पूल पाडण्यासाठी हा रात्रीचा ब्लॉक असेल। परिवहन विभागानं लायसन्स नूतनीकरण, पत्ता बदलणं यासह 6 सेवा ऑनलाईन केलेल्या आहेत। त्याची सुरुवात परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते परिवहन आयुक्त कार्यालयामध्ये करण्यात आली। त्यामुळे अर्ज आणि त्यासाठी लागणारी कागदपत्र जमा करण्यासाठी वाहन चालकांना आरटीओमध्ये जाण्याची गरज नाही। मुंबई शहरामध्ये आजपासून वाहतूक विभागामार्फत विशेष कारवाई करण्यात येणार आहे। त्यामध्ये विदाऊट हेल्मेट, नो पार्किंग, रॉंग साईड ड्रायव्हिंग यांच्या विरोधात केसेस रजिस्टर करण्यात येणार आहेत। तरी सर्वांनी दक्षता घेऊन वाहतूक कायद्याचं पालन करावं अशा सूचना दिल्या गेल्या आहेत। सीएनजीच्या दरात होणाऱ्या वाढीमुळे रिक्षा टॅक्सी चालकांना लवकरच भाडेवाढीचा दिलासा मिळणार आहे। भाडेवाढ विचाराधीन असून लवकरच त्याबाबत निर्णय होईल अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली। रिक्षासाठी किमान 2 रुपये आणि टॅक्सीसाठी 3 ते 4 रुपयांनी भाडेवाढ करण्याचा विचार परिवहन विभाग करत आहे। म्हाडा मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीची अखेर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घोषणा केली। दिवाळीत 3000 घरांसाठी सोडत काढण्यात येणार असून त्यात पहाडी गोरेगाव इथल्या 2683 घरांचा समावेश आहे। पहिल्या टप्प्यात इथल्या 3015
घरांचं काम सुरू असून त्यापैकी 2683 घरं सोडतीसाठी उपलब्ध होणार आहेत. अमरावती शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे, त्यामुळे अमरावती बडनेरा इथे 2 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता अजय लोखंडे यांनी दिली. त्यामुळे 2 दिवस पाणी जपून वापरण्याचं आवाहन देखील प्रशासनानं केलंय. मराठी नामफलकांबाबत पूर्ततेसाठी 30 जून 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. व्यापारी संघटनांनी पालिकेला तशी विनंती केली होती आणि व्यापाऱ्यांची विनंती मुंबई महापालिकेनं मान्य करत मुदतवाढ दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावरती आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं जात आहे. विविध ठिकाणच्या उद्यानांचं लोकार्पण आणि मध्यवर्ती सीसीटीव्ही कक्षाचं भूमिपूजन सुद्धा होणार आहे. हळदीला अखेर शेतीमाल म्हणून मान्यता मिळाली आणि या निर्णयानंतर सांगलीमध्ये शेतकऱ्यांनी जल्लोष केला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं कोणतेही नुकसान होणार नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. राज्यातील शिल्लक ऊसावर राजू शेट्टींनी प्रतिक्रिया दिली. 30 कारखान्यांनी दररोज 2000 टनाप्रमाणे ऊस गाळप केला तरी 10 दिवसात हंगाम संपेल असं राजू शेट्टी म्हणाले. तर कारखाने ऊस नेतील अशी अंमलबजावणी सरकारनं करावी असंही राजू शेट्टी म्हणाले. वर्ध्यातील मलातपूरमधील शेतशिवारात कुक्कुटपालनातील 1970 कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला. विद्युत पुरवठा बंद झाल्यामुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप शेतकऱ्यानं केलाय. मात्र या घटनेत शेतकरी सागर पजगांडेंचं मोठं नुकसान झालंय. बोगस बियाणं विक्री करणाऱ्या भोकरदन इथल्या न्यू मधुर कृषी सेवा केंद्रावरती कृषी विभागानं छापा टाकला. या ठिकाणी अनधिकृत 4G कापूस बियाणं विक्री करताना आढळून आलं. सदर कृषी सेवा केंद्र सील करून त्यांच्या विरोधात भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आणि वाढत्या घटनांसाठी दारू प्राशन करून वाहन चालवणं हे मुख्य कारण असल्याचा निष्कर्ष वाहतूक पोलिसांनी काढलाय. या घटनांवरती आळा घालण्यासाठी आता जिल्ह्यामध्ये ड्रिंक अँड ड्राईव्हची मोहीम सुरू करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील महामार्गावरती मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटना घडल्या आहेत. धुळे शहरातील अवैध सावकार तसंच विमा एजंट्सकडून पोलिसांनी तब्बल 4 कोटी रुपयांची रोकड आणि 65 लाख रुपयांचे दागिने जप्त केलेत. कोट्यवधी रुपयांचे बंब यांच्या मालकीची स्थावर मालमत्तेची कागदपत्र सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहेत. शहरातल्या एका सावकाराकडे इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडत असल्यामुळे पोलीस सुद्धा चक्रावून गेलेत. जालन्यामध्ये महावितरणच्या नावानं केलेल्या फ्रॉड कॉलद्वारे शिक्षकाची फसवणूक झाली आहे. रात्रीच्या सुमारास कॉल आला आणि मागील महिन्याचं बिल थकीत असून ते आत्ताच्या आत्ता भरा अन्यथा वीज कापली जाईल असं सांगण्यात आलं. त्या शिक्षकाला एका नंबरवरून कॉल करण्यास सांगून त्यांना 25,000चा गंडा घातला गेलाय. जालन्यामध्ये क्षुल्लक वादावरून भर दिवसा एका इसमाला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलाय. या घटनेमध्ये संबंधित व्यक्ती 50% भाजली असून त्याच्यावर औरंगाबादमधल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देशमुख नावाच्या व्यक्तीनं मंडाळ यांच्या अंगावरती पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिलं. अकोल्यातील बार्शी टाकळीवरून बायपासवरील एका रेस्टॉरंटला भीषण आग लागली. या आगीमध्ये हॉटेलमधलं साहित्य जळून खाक झालं. या आगीमध्ये 2 गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे शहरातील तृतीयपंथीयांना ग्रीन मार्शल पथकात सामील करून घेण्यात आलंय. तृतीयपंथीयांना सन्मानपूर्वक मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कृतीशील पावलं उचलणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका देशातली पहिली महानगरपालिका ठरली आहे. अकोल्यातील मूर्तिजापूरमधील 4 वर्षांच्या रुचित बंगणेनं अनोखा विक्रम केलाय. रुचितनं 86 देश आणि त्याच्या राजधान्या 1 मिनिट 53 सेकंदात बोलून दाखवल्यात. इतकंच तर भगवद्गीतेचा संस्कृतमध्ये असलेले 20 श्लोक रुचितनं 2 मिनिटात बोलून दाखवत आपल्या नावाची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. अर्जुन विषाद धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे गुरुक्षेत्र समवेतायुः मामका पांडवाचे. संत मुक्ताईच्या पालखीचं आज जळगावहून पंढरपूरकडे प्रस्थान होते. कोरोनामुळे 2 वर्ष आषाढ वारीमध्ये खंड पडला होता. मात्र आता निर्बंध हटवले गेले असल्यामुळे वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. 5 जुलैला मुक्ताईची पालखी पंढरपुरात पोहोचेल. पालखी सोहळ्यामध्ये सर्वाधिक लांब अंतर म्हणजे 700 किलोमीटरचा हा प्रवास असतो. त्यामुळे ही पालखी लवकरच पंढरपूरकडे मार्गस्थ होत असते.
काश्मीरमध्ये गोळीबाराच्या घटना सुरूच आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत टार्गेट किलिंगचा आढावा ते घेणार आहेत. गेल्या 21 दिवसात काश्मीरमध्ये 60 टार्गेट किलिंगच्या घटना घडल्या आहेत आणि या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठीच गृहमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. पंतप्रधान मोदी आज उत्तर प्रदेश दौऱ्यावरती आहेत. या ठिकाणी ते 80,000 कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. हे प्रकल्प पूर्ण झाल्यावर राज्यामध्ये 5 लाख नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील असा दावा करण्यात आलाय. हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांच्या बिलासोबत यापुढे सेवा शुल्क द्यावा लागणार नाही. अशा प्रकारे सेवा शुल्काची आकारणी करणं चुकीचं आहे असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. या अनुषंगाने केंद्र सरकार लवकरच नवीन नियमावली जारी करणार आहे आणि त्या नियमावलीचं पालन करणं हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या मालकांना बंधनकारक असणार आहे. गुजरातच्या वडोदरामध्ये एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली आणि यावेळी झालेल्या स्फोटानं संपूर्ण परिसर हादरून गेलाय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवरती नियंत्रण मिळवलंय. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका गोडाऊनला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असून अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. जगन्नाथपुरी मंदिराच्या पुनर्विकासावरती बंदी घालण्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्ट आज निर्णय देणार आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टानं निर्णय राखून ठेवलाय. ओडिशातील पुरी इथल्या जगन्नाथ मंदिरात राज्य सरकारनं बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आलाय. या याचिकेवरती आज कोर्ट निकाल सुनावणार आहे. प्रसिद्ध संतूर वादक भजन सोपरी यांचं गुरगावमधील रुग्णालयात कर्करोगाच्या आजारानं निधन झालं. ते 73 वर्षांचे होते. गेल्या वर्षी जून महिन्यात सोपरी यांना आतड्याच्या कर्करोगाचं निदान झालं होतं. बिहारमधील बागलपूरमधून 1000हून अधिक आंब्यांच्या पेट्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशभरातील विविध नेत्यांना पाठवण्यात आल्या. ट्रेनद्वारे हे आंबे पाठवले गेले. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी देशभरात सायकल रॅली कॅम्पेनचं आयोजन केलं. यावेळी अनुराग ठाकूर यांनी स्वतः सायकल चालवून या कॅम्पेनचं उद्घाटन केलं. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहणार आहोत स्पीड न्यूज. फ्रान्समध्ये सुरू असलेली फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा 2022 आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. भारताचा रोहन बोपण्णा आणि एम मिडलकूप या जोडीचा पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीमध्ये पराभव त्यांना स्वीकारावा लागलाय. पहिल्या फिनालिसिमा चषक पदाचं विजेतेपद अर्जेंटिनानं पटकावलंय. कर्णधार लिओनेल मेसीच्या अप्रतिम कामगिरीमुळे अर्जेंटिनानं इटलीवरती मात करत जेतेपद आपल्या नावावर केलंय.